तर हॅलो गाय, स्वागत आहे तुमच्या एका नवा ब्लॉगमध्ये. तर चला, वेलकम टू माय चॅनल गाईज. हाय गाईज, राम राम सबने. आज आपण चाललो आहे भांगशी माता गडला. तर चला, तर जायचं लोकेशन आहे. पहिले आम्ही आलो आहे आता सिडकोच्या उड्डाण पुलावर आहोत आम्ही. त्यानंतर सरळ आम्ही आता आलो आहे 7 हिलला. 7 हिलच्या पुलावरून आपल्याला सरळ जात राहायचं आहे. त्यानंतर आता आला आहे मोंढा नाक्याचा पूल, त्यावर आपल्याला सरळ जात राहायचं आहे. त्यानंतर संभाजीनगरातून बाहेर कुठं पण जायचं म्हणलं तर सर्वात पहिले महाराजांना मुजरा. मग आपण आता आलो आहे बाबा बस स्टँडला. बाबा बस स्टँडहून आपल्याला सरळ जायचं आहे. त्यानंतर नगर नाकाकडे जाणाऱ्या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे. नगर नाक्यावरून आपल्याला पडेगाव साईडला राईट घ्यायचे आहे. तिथून मग नॉनस्टॉप आपल्याला सरळ जात राहायचं आहे. तर आज आपल्यासोबत आपले मित्र पण आलेले होते. चलो, तर आम्ही आता आलो आहे पडेगावला. पडेगावपासून काहीच अंतरावर भांगशी माता गड हे स्थापित आहे. आता आलो आपण पडेगावला. जय श्रीराम. चलो, तर आपल्याला या पुला घालून सरळ जात राहायचं आहे. दुसरे पण 2-3 रस्ते आहेत, पण तुम्ही या रस्त्याने जाऊ शकतात. त्यानंतर एक छोटंसं गाव लागेल, त्या गावातून आपल्याला सरळ जायचं आहे. त्यानंतर इथून राईट मारल्यावर आपल्याला सरळ जायचं आहे. त्यानंतर आपण थोड्या वेळातच एक सिमेंटाच्या रोडला लागेल, त्यापासून आपल्याला सरळ जायचे. समोरच भांगशी माता गड दिसेल बघा. त्यानंतर एक डांबरी रोडाला लागल्यानंतर आपल्याला सरळ जायचं आहे आणि तिथून मस्तपैकी एक राईड घेऊन मग सरळ जाऊन पुढे एक छोटासा लेफ्ट आहे. तर बघा, तुम्ही भांगशी माता गड बघू शकता. तर आपण आता जवळच आलो आहे. तिथून लेफ्ट मारल्यानंतर आपल्याला सरळ यायचं आहे. आता आम्ही आलो आहे पार्किंगमध्ये. आता गाडी पार्क केली आहे आणि चला, भांगशी माता गडाकडे जाण्याचा रस्ता. नमो आदेश. आतमध्ये आल्या आल्या आपल्याला आपल्या भोलेबाबाचे दर्शन झाले आहे. मस्तपैकी इथे भोलेबाबाची एक मूर्ती आहे. त्यानंतर आपल्याला सरळ जायचं. तुम्ही या ठिकाणी फोटोशूट वगैरे करू शकता. एकदम भारी नेचर आहे. गडावर जाण्याचा मार्ग. इतर खाली 2-3 मंदिर आहे. हे मंदिर खूप फार जुने आहे. त्यानंतर इथे महादेवाचे मंदिर सुद्धा आहे. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट गडाकडे जायचं आहे. म्हणलं दर्शन तिकडून आल्यावर घेऊयात. मुलं तर सगळे डायरेक्ट परेशान झाले होते एवढ्या पायऱ्या बघून. चढायच्या आधीच सगळे थकून गेले होते. इथून असा व्ह्यू दिसत होता काहीच. गडाला आत्ताच सुरुवात झाली व सगळे पोरं आत्ताच थकून गेले होते. आमचं बघा या अकॅडमीचा योद्धा युवराज भाई आले, सौरभ भाई आले, वैभव भाई सोबत आहे आपल्या. इकडे एक छोटाशी आपल्याला गुफा लागली. सगळे पोरं बघत चालली काय आहे काय आहे. तर चला, थोडासा आता मंदिराचं अंतर थोडंच राहिलेलं आहे. तरी मनाला एक दिलासा मिळाला, बाबा आलं देवीचं मंदिर. तर चला, पुढे एक सस्पेन्स आहे गाईज. तुम्हाला ते बघून खूप छान वाटेल, खूप भारी पण आहे आणि थोडी भीतीसुद्धा वाटेल. चला लवकर. पोरं खूपच टाईमपास करत होते. समोर आम्हाला आता वाघ दिसला. वाघ म्हणजे बकरी. डोंगरावर आल्यानंतर असा व्ह्यू होता गाईज वरतून. तुम्ही बघू शकता. मस्तपैकी छान वातावरण होतं. आम्ही दुपारी जाऊन सुद्धा खूप थंडी वाजत होती गाईज. वरती जाऊन मस्त पाणी वगैरे पिलं आणि मंदिराकडे गेलो. बाहेर चप्पल वगैरे काढली. वरती मंदिर दिसेल, पण देवी वरच्या मंदिरात नाही. खाली एक जायला रस्ता आहे भुयारी मार्गासारखा, त्यातून आपल्याला जायचं आहे आणि त्यात मध्ये देवी आहे. तर यात आपण आलेलो आहे. देवीचे दर्शन वगैरे घेतले मस्तपैकी. तर चला, तुम्ही बघू शकता. फार जुने मंदिर आहे देवीचे, एकदम फार जुने. देवीचे दर्शन वगैरे घेतले आणि जर मंदिराला प्रदक्षिणा मारायची तर आपल्याला या गुफेतून जावं लागतं बघा काहीच. आणि गुफा थोडी म्हणजे जर आपण फर्स्ट टाईम गेलो तर थोडीफार भीती वाटते. घाबरायची काहीच कारण नाही गाईच. मस्तपैकी इथं आजूबाजूला सगळीकडे पाणी भरलेलं होतं आणि आपल्याला पाणीतून प्रदक्षिणा मारायची होती. पाया एवढंच पाणी होतं, पण फार थंड होतं पाणी. हा बघा, आपचा भाऊ वरतून चालला.
त्याला म्हणलं वरतून गेला तर पावन नाही होणार रे बाई. मग लगेच म्हणे अरे पाणी थंड आहे, पाणी थंड आहे. मग आम्ही सगळे पाण्यातून मस्तपैकी चालायला लागलो गाईस. एकदम भारी वाटलं. पाणी एकदम थंडगार होतं आणि भीती पण वाटत होती फार. हा बाबा बघा मध्ये येऊन थांबलेला आहे. सरक तरी सरकून लागला मस्तपैकी. आता इथे लाईट वगैरे लावले तर घाबरायचं काही कारण नाही. अंधार वगैरे थोडाच असतो. आणि बाजूच्या साईडला एक डॅमसारखं छोटंसं मस्त त्यात पाणी भरलेलं आहे. समोर मस्तपैकी महादेवाची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे. 2 मिनटात तुम्हाला दाखवतो बघा. आणि जसं जसं पुढं जात होतं तसं पाणी म्हणजे खोल चाललं होतं. तर आमच्या गुडघ्यापर्यंत पाणी होतं बघा. जय भोलेनाथ. महादेवाचे दर्शन पण झाले त्या गुफेत आपल्याला. पुढेच गणपती बाप्पाचं पण मूर्ती होती छोटीशी. अशा प्रकारे या देवीच्या मंदिराची आपल्याला प्रदक्षिणा करावी लागते. मधलं पाणी ते एकदम स्वच्छ होतं की आपल्याला डायरेक्ट खालचं तळ्यातलं पण दिसत होतं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो डोंगराचं. म्हटलं चला आता डोंगर वगैरे फिरूया. मस्तपैकी डोंगरावरून सगळे दूरदर्शन बघितले आम्ही. आता मस्तपैकी डोंगराच्या कडेला गेलो. कडेवरून मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढले. हा भाऊ बघा खाली आला. म्हटलं दरी इथं भाऊ बघा कुठं गेला. वरून तर एवढे भारी भारी व्ह्यूज दिसताना की आपण बघून डायरेक्ट थकून जाऊ. तरी पण व्ह्यूज हे बघा कुठं गेले होते. काही ना काही नवीन शोध लावत होते बघा. आता इथून गुफेतून तुम्हाला डायरेक्ट बाहेरचा रस्ता दिसणार आहे. मी तर गेलो नाही. मित्राला पाठवलं. त्याला म्हटलं मोबाईल घेऊन जा आणि व्हिडिओ काढून आण लवकर. बघा आता इकडून डायरेक्ट खाली जायचा मार्ग होता. खाली आणि मग डायरेक्ट वर देवाघरी. 2 महिने अशा गोष्टी कधी माणसाने ट्राय करू नये. जीवन हे एकदाच भेटलं आहे. तर चला आमचे दर्शन वगैरे झाले. आम्ही आता चाललो आहे घराकडे मस्तपैकी. चढताना जेवढं म्हणजे त्रास झाला ना, त्रास म्हणजे देवाच्या तिथे त्रास नाही होत आपल्याला. पण म्हणजे कधी चालायची वगैरे सवय नाही तर पाय वगैरे दुखत होते आणि दमसुद्धा लागत होतं. जाताना काही नाही मस्तपैकी आम्ही एन्जॉयमेंट करून गेलो. हे बघा यांचं फोटोशूट वगैरे. आपण आता आलो महादेवाच्या मंदिरात. फार मोठा असा नंदी होता बाहेर. आणि मंदिराच्या ठिकाणी सगळं आजूबाजूला कोरीव काम केलेलं होतं. ओम नमः शिवाय. महादेवाची पिंड बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. मग आम्ही दर्शन वगैरे घेतले मस्तपैकी आणि परत चाललो. तर जाताना परत एकदा भोलेबाबाचे दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर निघत आहे. जय भोलेनाथ. समोर एक छोटंसं असं कुंड होतं बघा. कुंडात कमळ वगैरे फुल आलेले होते. त्यानंतर आता आम्ही चाललो. तोंडला रुमाल वगैरे बांधले. तर चला. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.